नमस्कार, आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते. बऱ्याच व्यक्तींना टाचदुखी हे लक्षण असते. ही टाचदुखी कधी खूप जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्यानंतर जेव्हा आपण उठतो त्यावेळेला होते, तर कधी सकाळी उठल्यानंतर ही टाचदुखी बऱ्याच प्रमाणात असते आणि जशी आपली पायांची मूवमेंट होईल तशी ही टाचदुखी कमी व्हायला लागते. खूप जास्त प्रमाणात उभं राहिल्यानंतर देखील व्यक्तींना टाचदुखीचा त्रास हा होतो. तर काही व्यक्ती हे सपाट पावलांचे असतात, म्हणजे ज्यांचे पाय जे असतात, तळवे जे असतात हे सपाट असल्या कारणाने यांना टाचदुखीचा त्रास हा लवकर होतो. ही टाचदुखी जेव्हा होते तेव्हा आपण अनेक उपाय करत असतो. बरेच जण त्यावर इंजेक्शन घेतात, परंतु ही टाचदुखी काही कमी व्हायला नाव घेत नाही. तर आज आपण या टाचदुखीविषयी संपूर्ण माहिती बघूया, ज्यामध्ये आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टिकोनातून यामध्ये कुठले दोष वाढलेले असतात. तर हे वाढलेले जे दोष आहे यांना कमी करण्याच्या दृष्टीने आयुर्वेद शास्त्रामध्ये काय उपाययोजना सांगितलेली आहे, तसेच आहारामध्ये काय बदल करण्यास सांगितलेले आहे, याची कारणे काय आहेत आणि यावर आयुर्वेदिक उपचार काय वर्णन केलेले आहे, याविषयी आज सविस्तर वर्णन बघूया. त्यापूर्वी जर आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. टाचदुखी अगदी क्षुल्लक असे लक्षण आहे, परंतु ते दुखत असल्यावर आपल्याला कोणत्याही कामामध्ये लक्ष हे लागत नाही. याची कारणे देखील अनेक आहेत. यामध्ये पहिलं कारण आहे की खूप जास्त प्रमाणात पायी चालणे किंवा खूप जास्त प्रमाणात उभे राहून काम करणे, यामुळे टाचदुखी ही होऊ शकते, जी की आराम केल्याने कमी व्हायला पाहिजे. ज्यांचे पाऊल हे सपाट आहे त्यांना टाचदुखीचा त्रास हा लवकर उद्भवतो. ज्या व्यक्तींचे वजन जास्त प्रमाणात असते त्या व्यक्तींना गुडघेदुखी, कंबरदुखी, पायदुखी याबरोबर टाचदुखी देखील हे लक्षण आढळते. हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये ही टाचदुखी जास्त वाढलेली आढळते. शरीरामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास देखील हा त्रास जास्त झालेला आढळतो. तसेच वयाच्या 40 नंतर हा त्रास बऱ्याच व्यक्तींना झालेला आढळतो. या कारणांपैकी कुठलेच कारण नसताना देखील बऱ्याच व्यक्तींना टाचदुखी हे लक्षण असते. मग अशा व्यक्तींमध्ये रक्तामध्ये युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त वाढलेले आढळतात, किंवा ज्या वेळेला हे एक्सरे करण्यात येतो त्यावेळेला टाचेमधील हाड हे वाढलेले आढळते. त्यामुळे देखील टाचदुखी हे लक्षण आढळते. आयुर्वेद शास्त्रानुसार ज्या वेळेला शरीरामध्ये वातदोष, रक्तदुष्टी आणि आमदुष्टी असते त्यावेळेला टाचदुखी हे लक्षण आढळत असते. टाचदुखीलाच आयुर्वेद शास्त्रामध्ये पार्ष्णीशूल हा शब्द वापरलेला आहे. याचे वर्णन करताना शास्त्रामध्ये असे सांगितलेले आहे की ज्या वेळेला शरीरातील वातदोष हा वाढलेला असतो त्यावेळेला हा वात योग्यरित्या जेव्हा शरीराबाहेर पडत नाही किंवा त्याच्या प्रमाणापेक्षा जास्त होतो त्यावेळेला तो त्याचे स्थान सोडून इतर स्थानामध्ये तो सरकत जातो आणि ज्या वेळेला तो टाचेमध्ये जाऊन थांबतो त्यावेळेला टाचदुखी हे लक्षण होते. तसेच हा वातदोष इतर अवयवांमध्ये म्हणजे गुडघ्यामध्ये, कमरेमध्ये जर जाऊन थांबत असेल त्यावेळेला गुडघेदुखी, कंबरदुखी हे लक्षण देखील जाणवते. आणि त्याचप्रमाणे हा वात जेव्हा रक्तामध्ये जाऊन थांबतो त्यावेळेला रक्ताची दुष्टीही निर्माण होत असते. यालाच रक्तगत वात हा शब्द आयुर्वेद शास्त्रामध्ये वापरलेला आहे. आणि रक्तगत वात ज्या वेळेला असतो त्यावेळेला जेव्हा व्यक्ती खूप जास्त प्रमाणात उभे राहून काम करतो किंवा चालण्याचे काम करतो त्यावेळेला रक्त हे खालच्या दिशेने जात असल्या कारणाने टाच ही दुखायला लागते. तिथे हे रक्त साठल्या जाते आणि तिथे टाचदुखी होते. टाचदुखीबरोबर त्या ठिकाणी सूज देखील झालेली आढळते. शरीरामध्ये जेव्हा आमदोष वाढतो त्यावेळेला देखील टाचदुखी हे लक्षण आढळते. आमदोष वाढल्यानंतर अनेक प्रकारचे आजार होतात, त्यामध्ये टाचदुखी हे एक आहे. आमदोष केव्हा होतो? ज्या वेळेला शरीरामध्ये
आधीचे पचलेले अन्न न पचताच आपण इतर आहार घेत राहतो आणि अशा वेळी हा अपाचित रस साठत जातो शरीरामध्ये. त्यावेळेला शरीरामध्ये आम निर्मिती होते आणि हा आम हा फक्त पोटातच नाही तर शरीरातील इतर धातूंमध्ये किंवा इतर दोषांमध्ये जाऊन देखील थांबतो आणि त्यांना देखील दूषित हा करत असतो. तर यामध्ये हा आम रक्तामध्ये देखील जातो, तसेच इतरस्त अवयवांमध्ये देखील हा जातो आणि त्यांना दूषित करतो. त्यामध्ये वेदना ह्या निर्माण करत असतो. यालाच आपण आमवात देखील म्हणतो. आमवाताची सुरुवात ही हे जे बोट असतात यांच्या दुखण्यापासून, तसेच हातापायांची बोटं दुखण्यापासून, टाच दुखण्यापासून सुरुवात होत असते. म्हणजे आमवाताची जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला टाचदुखी हे लक्षण उत्पन्न होऊ शकते. आणि ज्या वेळेला रक्तगत वात असतो, म्हणजे हा वात रक्तामध्ये जाऊन थांबतो, त्यालाच वातरक्त हा शब्द आयुर्वेद शास्त्रामध्ये वापरलेला आहे. म्हणजे जर टाचदुखी असेल तर पुढे चालून व्यक्तीला वातरक्त हा आजार होऊ शकतो. म्हणजेच टाचदुखी हे लक्षण आमवातामध्ये देखील असू शकते, साध्या वातविकारांमध्ये देखील असू शकते, तसेच वातरक्तामध्ये देखील असू शकते. मग अशा वेळी ट्रीटमेंट घेताना सगळ्या टाचदुखीवर एकच ट्रीटमेंट असे नसते. त्यासाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये तीनही दोषांसाठी वेगवेगळी ट्रीटमेंट ही वर्णन केलेली आहे. टाचदुखीची आपण कारणे बघितली. मग आता टाचदुखी असल्यास आपण काय उपाययोजना करायला हवी की जेणेकरून हे दोष आपल्या शरीरातील वाढणार नाहीत. त्यामध्ये सर्वप्रथम आहे की आपल्या शरीरातील जो आमदोष आहे हा वाढायला नको. आमदोष का वाढतो तर ज्या वेळेला आधीचे पचलेले अन्न न पचताच आपण ज्या वेळेला दुसरा आहार घेत असतो त्यावेळेला वारंवार असे जेव्हा होते तेव्हा आमनिर्मिती ही होत असते. त्यामुळे व्यक्तीने कडाडून जेव्हा भूक लागेल त्यावेळेलाच जेवण करावे आणि शक्यतोवर दिवसातून 2च वेळा आहार घ्यावा, जेणेकरून शरीरात साठलेला असा आम जेव्हा शरीरातून पचतो त्यावेळेला जे काही आमामुळे जे काही दुखणे शरीरामध्ये असते ते दुखणे कमी व्हायला मदत होत असते. खूप जास्त प्रमाणात जर पाणी पित राहिले त्यामुळे देखील आमनिर्मिती ही शरीरामध्ये होत असते. व्यक्तीला आवश्यक तेवढेच पाणी पिणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीची तहान ही वेगवेगळी असते, पाण्याची गरज ही वेगवेगळी असते. त्यामुळे व्यक्तीने आपल्या शरीराला गरज आहे एवढेच पाणी प्यावे. जास्त प्रमाणात पाणी पिल्यास अन्न पचन हे योग्यरित्या होत नाही आणि शरीरामध्ये आमनिर्मिती होते आणि ही आमनिर्मिती साठत जाऊन कालांतराने आपल्याला आमामुळे होणारे आजार हे होऊ शकतात. पाणी कधी, कसे, किती प्रमाणात प्यावे याविषयीचा व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की बघून घ्या. तसेच शरीरातील वातदोष वाढणार नाही याकडे देखील लक्ष असणे गरजेचे आहे. वातदोष का वाढतो याची अनेक कारणे आहेत. याविषयीचा देखील संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. कारण याच व्हिडिओमध्ये मी जर संपूर्ण माहिती देत राहिली तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे वातदोष वाढण्याची काय कारणे आहेत, काय लक्षणे आहेत याविषयीचे डिटेल व्हिडिओचे जे प्लेलिस्ट आहे त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला वातदोष वाढण्याची काय कारणे आहेत, काय अन्नपदार्थ खाल्ल्याने वातदोष वाढतो किंवा वातदोष वाढल्यावर कोणकोणते आजार होऊ शकतात, तसेच वातदोष वाढल्यावर काय उपचार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, असे अनेक व्हिडिओ त्यामध्ये आहेत, ते तुम्ही बघून घ्यावे. तर वातकर आहार विहार आपला नसावा, जेणेकरून आपला वातदोष हा वाढायला नको. व्यक्तीला जेव्हा मलावरद असतो, कॉन्स्टिपेशन असते, ज्या वेळेला शरीरातून मल हे योग्य वेळी बाहेर पडत नाही त्यावेळी देखील व्यक्तीला वाताचे विविध आजार हे होऊ शकतात. कारण वाताचे जे अनुलोमन आहे म्हणजे शरीराबाहेर पडण्याचा मार्ग आहे हा गुदमार्ग आहे आणि जो काही वात शरीरामध्ये वाढलेला असतो तो जाण्याचा मार्ग देखील गुदमार्ग आहे. वात हा मलाबरोबर शरीराबाहेर पडत असतो आणि ज्या वेळेला व्यक्तीला कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो त्यावेळेला व्यक्तीच्या शरीरात हा वात वाढत राहतो आणि हा वाढलेला वात कुठेतरी जागा घेतो आणि जिथे त्याला जागा मिळेल तिथे तो जाऊन बसतो आणि तिथे वेदना ह्या निर्माण करतो.
त्यामुळे ज्या व्यक्तींना टाचदुखी आहे किंवा इतर कुठलेही शरीरात दुखणे आहे जे वातामुळे आहे, त्यांनी वातदोष वाढणार नाही याकडे लक्ष असावेच. याबरोबर आपले पोट नियमित साफ होत आहे का याकडे देखील लक्ष असू द्यावे. कॉन्स्टिपेशन का होतं, मलावरोधाची काय कारणे आहेत, त्यावर आपण काय घरगुती उपाय करू शकतो याविषयीचे देखील डिटेल व्हिडिओ आहेत, ते बघून घेऊ शकतो. त्यावेळेला आपण शरीरामध्ये कडधान्य घेत असतो जास्त प्रमाणात, किंवा प्रोटीन किंवा जे पचायला हार्ड असे आहारीय द्रव्य आहेत, जेव्हा घेत असतो त्यावेळेला पचायला शरीराला जास्त मेहनत ही घ्यावी लागते. जसे कडधान्ये, अंडी, डाळी, पनीर किंवा इतर जे प्रोटीनयुक्त पदार्थ आहे किंवा इतर जे पचायला जड असे पदार्थ आहे, हे जर जास्त प्रमाणात घेतले आणि ते पचवण्याची जर शरीराची ताकद नसेल तर ते शरीरामध्ये दुखणे निर्माण करते. त्यामुळे आपण जे काही खात असू त्याला जर योग्यरित्या पचवण्याची क्षमता आपल्यात असेल तरच खावे, किंवा डायटिशियननी सांगितलेले आहे आणि प्रोटीन जास्त प्रमाणात घेणे चांगले शरीराला आहे, किंवा पाणी खूप जास्त प्रमाणात शरीरासाठी चांगले असते म्हणून आपण खूप जास्त प्रमाणात पाणी पित असू, पण आपल्या शरीराला जर त्याची गरजच नसेल तर आपण हे जास्त प्रमाणात घेऊन आपल्या पचन संस्थेवर भारच टाकत असतो. त्यामुळे आपल्याला जेवढे लागेल तेवढेच आणि पचेल तेवढेच आपण खावे आणि प्यावे. तर अशा प्रकारे आपण काही जर आपल्या आहारामध्ये आणि विहारामध्ये जर बदल केला तर आपण आपली टाचदुखी ही नक्कीच कमी करू शकतो. टाचदुखी असेल तर आपण घरगुती काय उपाय करायला हवे हे बघूया. ज्या वेळेला व्यक्तीला टाचदुखी असते अशा वेळी सुंठी चूर्ण आणि तीळ तेल हे एकत्र गरम करून तळव्यांना चोळावे, तसेच टाचेंना देखील चोळावे. दोन्ही पायांची 10-10 मिनिटे मसाज केल्यानंतर त्यावर आंबे हळद आणि तुरटी यांचा एकत्रित केलेला लेप हा पायाला लावून ठेवावा, जेणेकरून थोड्या प्रमाणात आपल्याला वेदनेपासून मुक्तता मिळेल. विटेचा तुकडा हा गरम करून एखाद्या कपड्यामध्ये बांधून त्याच्या साह्याने जर टाचेंना शेकले तर आपल्या वेदना ह्या कमी व्हायला मदत होतात. ज्या व्यक्तींना हिवाळ्या पावसाळ्यामध्ये त्रास होतो अशांनी हिवाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये सॉक्स घालूनच राहावे, तसेच पायामध्ये स्लीपर आवर्जून वापरावी. ज्या व्यक्तींना सपाट पावलांचा त्रास आहे अशांनी 12ही महिने पायामध्ये चप्पलही वापरावी, जेणेकरून यांना टाचदुखीचा त्रास हा होणार नाही. ज्यांना कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता आहे अशांनी नक्कीच त्याचे सप्लिमेंट बाह्यतः घ्यावे, ज्यामुळे आपल्या शरीराची गरज ही भागवली जाईल. तसेच आहारामध्ये हरभरा, राजमा, मोड आलेली कडधान्ये यांचा अतिरिक्त वापर करणे टाळावा. तसेच इतर वातकर आहार घेणे देखील टाळावे. शरीरामध्ये आमनिर्मिती ज्या कारणाने होते त्या कारणांपासून आवर्जून लांब राहावे. आमनिर्मिती ही अवेळी जेवण केल्यानंतर लगेचच जेवण करणे, वारंवार पोटामध्ये काहीतरी टाकत राहणे, तसेच रात्री जागरण करणे, दुधाचे पदार्थ आवश्यकतेपेक्षा जास्त घेणे, दह्याचे पदार्थ देखील जास्त घेणे, तसेच जेवल्यानंतर व्यायाम करणे किंवा चालणे यामुळे देखील आमनिर्मिती ही होत असते. त्यामुळे शरीरामध्ये आमनिर्मिती होणार नाही याकडे देखील व्यक्तींचे लक्ष असावे. या आहार आणि विहारामध्ये बदल केल्यास तसेच घरगुती उपाय केल्यास आपल्याला टाचदुखी कमी होण्यास नक्कीच मदत होईल. परंतु तरी देखील आपली टाचदुखी थांबली नाही तर आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा, ज्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर औषधोपचार आणि पंचकर्म उपचार या दोन्हीद्वारे व्यक्तींना उपचार हे करत असतात. औषधोपचार हे व्यक्तींचे आजार, प्रकृती, व्यक्तीचे वय, त्यामध्ये कोणता दोष हा वाढलेला आहे यावरून ट्रीटमेंट ही ठरवली जाते. जर टाचदुखी ही वात वाढल्यामुळे आणि रक्ताच्या दृष्टीमुळे असेल तर त्यांना त्या प्रकारे ट्रीटमेंट ही करावी लागते. तसेच टाचदुखी ही आमनिर्मितीमुळे असेल तर व्यक्तीला ट्रीटमेंट ही आम कमी होण्याची ट्रीटमेंट ही करावी लागते. त्यामुळे टाचदुखीसाठी सरसकट एकच उपाय असा नसतो. त्यामुळे जर आपले टाचदुखी ह्या घरगुती उपायांनी थांबली नाही तर नक्कीच आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आपण ही ट्रीटमेंट सुरू करावी. औषधोपचाराबरोबरच आपण पंचकर्म उपचार देखील यामध्ये करत असतो, ज्यामध्ये
बस्ती कर्म हे एक विशेष कर्म यामध्ये वर्णन केलेले आहे. याबरोबरच दहन कर्म म्हणजेच अग्निकर्म हे एक टाचदुखीवरील अतिशय उपयुक्त असं पंचकर्मापैकी एक पंचकर्म आहे. यामध्ये विरेचन कर्माचा देखील चांगला उपयोग झालेला आढळतो. तसेच जर रक्तगत दृष्टी असेल, व्यक्तीचे रक्तदृष्टीमुळे जर त्याला टाचदुखी होत असेल तर यामध्ये रक्तमोक्षण चिकित्सा देखील केली जाते. तर अशा प्रकारे जेव्हा व्यक्तीला टाचदुखी होते ती विविध कारणांनी होते. हे कारणं आपल्याला माहीत झाले, त्या कारणांपासून आपण नक्कीच लांब राहू शकतो. तसेच काही घरगुती उपाय देखील करू शकतो. परंतु या घरगुती उपायांनी देखील फरक नाही पडल्यास नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ऑनलाईन कन्सल्ट तुम्हाला माझ्याशी करायची असेल, तुम्ही डिस्क्रिप्शनमधील माहितीवरून माझ्याशी कन्सल्ट करू शकाल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर नक्कीच करा. आणि ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा, ज्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळेल. धन्यवाद.